संविधानावर आपण बरंच बोलतो आहे. हा कार्यक्रम संजयजी दरवर्षी आम्ही घेतो, 2017 पासून आपण घेतो आहे आणि यापेक्षा खूप गर्दी असते. महिलांची पण प्रचंड गर्दी दरवर्षी असते आणि यावर्षी का ही गर्दी कमी झाली याचा विचार मी इथे बसल्या बसल्या करत होते, तर मला असं वाटलं हा कालचा इफेक्ट आहे की काय. खूप लोक असे गोंधळून गेले आहेत, काही वेगळी पण कारणं असतील, पण खूप लोक गोंधळून गेले आहेत. मी स्वतः फार चिंतेत आहे. फार म्हणजे निराशाजनक अशी परिस्थिती कालची माझी होती. खरं तर मी आणि निराशा असं मला ओळखणाऱ्यांना खरं वाटणार नाही, पण इतकं फील्डवर आपण काम केलेलं असताना आणि सतत संविधान वाचवायचं आहे आपल्याला, अमुक करायचं आहे टमुक करायचं आहे असं सतत सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत या नागपुरातल्या आपल्या पश्चिम दक्षिणचा छप्पा ज्याला म्हणतात तो धुंडाळून काढून अनेकांसोबत मिटिंग घेऊन, कितीतरी मिटिंग आपण प्रदीप सरांनाही माहिती आहे कितीतरी घेतल्या. स्पेशली आपल्या लोकांसोबतच्या तर खूपच घेतल्या. म्हणजे जवळजवळ 30 ते 32 धावर्डे सर आम्ही आपल्या लोकांच्या मिटिंग घेतल्या. आणि संजयजी तुम्हाला सांगते एक प्रॉब्लेम त्याच्यामध्ये मला असा लक्षात आला की जेव्हा संविधानाचा विषय निघत होता, आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही आयोजक असायचो आणि सांगण्याचा प्रयत्न करत होते तर अनेकांचा असा प्रश्न यायचा की काँग्रेसने आम्हाला काय दिलं, गांधींनी आमच्यासाठी काय केलं. गांधी आणि आंबेडकरांचं तर भांडणच होतं. मला असं वाटतं गांधी आणि आंबेडकरांचं भाषण हे तात्विक होतं, तेवढ्यापुरतं होतं. त्याचं इतक्या काळापर्यंत आपण धरून ठेवण्यासारखं भांडण नव्हतं, कधीच नव्हतं. महाडच्या चौदार तळ्याचा जो उल्लेख संजयजींनी केला त्यात तुम्हाला माहिती असेल, या घोषणा तर सांगितल्याच सरांनी, पण तिथे बाबासाहेबांनी गांधींचा फोटो ठेवला होता असं मी वाचलेलं आहे. अनेक ठिकाणी यांचे उल्लेख आहेत. जरी ते त्यांना मिस्टर गांधी म्हणायचे पण अपमानकारक कधी बोलले नाही आणि बाबासाहेबांचाही अपमान गांधींनी कधी केला नाही. आपण अजूनही जर त्याच याच्यामध्ये राहणार असू भावनांमध्ये, तर आपली एकी कशी होईल, आपल्या सगळ्यांची एकी कशी होईल. माझी ओबीसीची व्याख्या काय आहे मी याच्यापूर्वी अनेकदा सांगितलेलं आहे की ते लोक सोडून आपण सगळे एकत्र आहोत. आपली सगळ्यांची मुठ्ठी एक आहे. आता लाडकी बहीण म्हणून जर आपण म्हणत असू की लाडकी बहिणीचाच हा सगळा प्रताप आहे, तर फक्त लाडकी बहीणचा प्रताप असेल का? फक्त मला नाही वाटत की लाडकी बहीणचा प्रताप आहे. आपल्या दक्षिण पश्चिमचा जर विचार केला ना आपण, तर 1,20,000 की 25,000 कुणबी आहेत तिकडे आमच्या भागामध्ये, 80-90,000 आपले लोक आहेत आणि फक्त 30,000 ब्राह्मण आहेत. म्हणजे काय, कोणी मदत केली असती? आपल्या लोकांनी मदत केली, म्हणून हा टरबूज जिंकून आला. ज्या माणसाला आपल्याला बघण्याची इच्छा होत नाही, तुम्ही म्हणालात ओरडून बोलतात, हो ते भाषणांमध्ये जाऊ द्या. कालची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही पाहिली, एक 5-50 प्रेसचे लोक होते, त्यांच्या समोरही ते असे काही बोलत. आता तर उद्दामपणा इतका वाढणार आहे आणि आपल्यासारख्यांची तर प्रदीप सोयच नाहीये. एक किस्सा मुद्दाम सांगते आवटे सर. आम्ही प्रचार करत होतो, आम्ही खुलेपणाने प्रचार केला. म्हणजे काँग्रेसचा प्रचार केला तर काँग्रेसचाच प्रचार केला, गुडदे साहेबांसाठी प्रचार केला तर गुडदे साहेबांसाठीच प्रचार केला, नितीन राऊतांसाठी प्रचार केला तर नितीन राऊतांसाठीच प्रचार केला. आमची पत्रकही लपून राहत नव्हती. आम्ही धंतोली एरियामध्ये फिरत होतो मॅडम, आम्ही धंतोली एरियात फिरत होतो. 8-9 जण होतो आम्ही विभागल्या जायचो. मग की तू 3 तिकडे 3 तिकडे 3 इकडे. आणि आमच्या गाड्या आम्ही लहान गाड्यांनी जास्ती फिरलो, कारण लहान गाड्यांनी कुठल्याही गल्ल्यांमध्ये जाता येतं. झोपडपट्ट्या वरून आपल्याला छोट्याशा दिसतात, त्या आतून इतक्या आतमध्ये वळणं घेत आपण पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडे कधी जातो कळतही नाही. तर अनेक ठिकाणी आम्ही लहान गाड्या घेऊन फिरायचो. तर एका ठिकाणी आम्ही गाड्या ठेवल्या आणि फिरून राहिलो होतो. आम्हाला कोणी ऑब्झर्व करत होतं हे नक्की होतं. एक सिव्हिल ड्रेस मधले 2 महिला आल्यात. आमच्यामध्ये एक लहान मुलगी होती 25-1 वर्षाची. त्या मुलीला नाव गाव वगैरे आमचं सगळ्यांचं विचारलं आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच एरियात गेलो. तिला विचारलं तुम्ही मग एका एरियात किती दिवस येता वगैरे, तर ती म्हणाली की जसा तो एरिया असेल त्याप्रमाणे आम्ही येत असतो. तर
आम्ही इकडे पुन्हा उद्या कदाचित येऊ, कारण एवढी मोठी वस्ती आहे, ही एका दिवसात काही येणार नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही जसेच आलो आणि इकडे तिकडे विभागल्या गेलो, आमची ती छोटी मैत्रीण एका ठिकाणी उभी होती, आमचं बरंचसं सामान तिथे ठेवलेलं आणि आमच्या गाड्या पण होत्या. त्या मुलीला त्यांनी ही 186ची नोटीस तिच्या हातात दिली डायरेक्ट. बरं, आम्ही गोंधळ केला नाही, आम्ही नारे लावले नाही, आम्ही काँग्रेस जिंदाबाद म्हटलं नाही किंवा अमुक कोणी मुर्दाबाद म्हटलं नाही. आमच्यासारख्या सगळे आम्ही सभ्य 8-9 जणांचा आमचा ग्रुप, आम्ही शांतपणे आमचं काम करत होतो. जे आम्हाला विरोध करत होते त्यांना आम्ही समजावून सांगत होतो. आम्ही त्यांना म्हणत होतो, तुम्हाला महागाई दिसत नाही का? तुम्ही 1500 रुपयाच्या मोहात कशा पडू शकता? आणि स्त्रिया, महिलांनी आपण असं मोहात पडायचं? फक्त आजची सोय पाहायची. आजच्या 1 महिन्याच्या 1500 रुपयात तुमचं काय होणार आहे? 1000 रुपयाचा सिलेंडर झालाय, 250-300 रुपये लिटर तेल झालेलं आहे, अमुक किलो साखर झाली आहे, अमुक किलो गहू झालेला आहे. मुलं बेरोजगार म्हणून असे पडलेले आहेत, उभे आहेत. सरांनी उल्लेख केला तसा खर्रा खात पडलेले आहेत. भयंकर परिस्थिती झालेली आहे. घरात नवरा दारू पिऊन पडलेला आहे, त्याला काही कामच नाही आहे ना. मुलांना नोकऱ्या नाही, नवऱ्याला काम नाही. तुला 1500 रुपये मिळवून तू काय करणार आहे? मुलं मिळाले तर मुलांना सांगायचो. काही मुलं म्हणायचे की आम्ही हिंदूकडून आहोत. हिंदू कोण? का बरं हिंदू कोण? तर टरबूज. मग गुरुदेव हिंदू नाहीत का? नाही, ते आहे, पण ते थोडेसे वेगळे हिंदू आहे. आता हे काय प्रकार आहे? म्हणजे तुम्हाला कदाचित ते राजकीय भाषण वाटेल. हे राजकीय भाषण नाही, हे समजून घेण्याची गरज आहे की अशी परिस्थिती असताना, एवढं व्यवस्थित समजावून सांगत असताना, मुलं बेरोजगार पडलेले असताना, महागाई प्रचंड वाढलेली असताना आम्ही बिल्किस बानोलाही विसरलो. बिल्किस बानोच्या अत्याचारांना, बलात्कारांना, त्या काळामध्ये अटक झालेल्यांना 7-8 जणांना हे सरकार सोडून देतं. त्याला 2 वर्षही झालेली नाही. फक्त सोडून दिलेलं नाही, त्यांचे सत्कार केलेत, हार घातले, मिठाई वाटली, बाजत गाजत. याला काय म्हणायचं? हा आपला सगळ्यांचा अपमान आहे असं नाही वाटत का? हा केवळ बिल्किस बानोचा अत्याचार अपमान आहे का? मणिपूरचं प्रकरण आपण इतक्या लवकर आणि मणिपूर तर विसरूच देत नाही, अजूनही ते जळतच आहे. फक्त 2 स्त्रियांची धिंड निघाली किंवा त्यांचा अत्यंत घाणेरड्या पद्धतीनं, अत्यंत त्यांना लज्जित करून, बेइज्जत करून त्यांच्या सोबत खेळ केला. हा केवळ दोघींचा आपण व्हिडिओ पाहिला काही क्षणासाठी. मला जेव्हा आमच्या मुंबई पुण्याच्या मैत्रिणींनी तो व्हिडिओ पाठवला, मी 8-8 वाजताची वेळ होती, जेवण करत होते आणि पाहिलं सहज. आणि तो व्हिडिओ दिसल्याबरोबर माझा हात म्हणजे हातातला घास ताटात पडला. आताही अंगावर शहारे येतात. मी हात धुतला, ते नीट पाहिलं आणि मी तो व्हायरल केला. सर 9व्या मिनिटाला मला ब्लॉक केलं. 9व्या मिनिटाला मला ब्लॉक केलं. त्याच्यानंतर मला इतके फोन यायला लागले की तो व्हिडिओ पाहिजे, व्हिडिओ पाहिजे. व्हिडिओच नाही, मी माझ्या फॅमिली ग्रुपवर पाठवलेला असल्यामुळे किमान तिथे तो होता. मला 3 दिवस ब्लॉक केलं होतं. हे पण आम्ही विसरायचं? तो फक्त त्या 2 स्त्रियांची विटंबना होती का? ती फक्त बिल्किस बानोची विटंबना होती का? आपल्या फोगाटचा अत्याचार, अपमान आपण विसरायचं? आपल्या नागपुरात फोगाट येऊन गेली, तिच्याशी माझं बोलणं झालं, चर्चा झाली. तिने तर जे आपल्याला माहित नव्हतं त्याहीपेक्षा अजून भयंकर, सरांना सर पत्र संपादक असल्यामुळे माहित असेल. हे का आपण विसरलो? कशासाठी विसरलो? 2000, 4000, 5000, अरे 50,000 द्या, पण आमचा सन्मान आम्हाला बाबासाहेबांनी जो दिलेला आहे, संविधान कशासाठी दिलं आम्हाला? फक्त काही कामांसाठी? आमचा अधिकार आम्हाला सहज मिळालेला आहे मतांचा. हे बोट उगाचच नाही एक काळ्या रेषे रंगाने रंगत, याचा आपण सन्मान, अरे 5 वर्षातून एकदा आपल्याला हा सन्मान मिळत असतो. त्याचा जर आपण योग्य विचार केलेला नाही तर मग आपल्याला असं वाटतं का? म्हणजे मी कालपासून विचार करत होते की खरंच मला संविधान दिन साजरा करण्याचा अधिकार राहिला का? मी तर हा बाबासाहेबांचा अपमान केला, आम्हाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या सगळ्यांचाच अपमान केला. अशी परिस्थिती. आता मग येतो आपण EVM वर, वेगवेगळ्या गोष्टींवर. तेही कदाचित सत्यच आहे, कारण हे लोक काहीही करू शकतात.
म्हणून आपली लढाई संपलेली नाही आहे. आपली लढाई जी इंग्रजांसोबत होती ना, तेवढ्याच ताकदीनं परत आपल्याला लढायचं आहे. प्रदीप सरांना आठवत असेल की आपण जेव्हा कॉलेजमधून नागपुरात आलो, आपण वेगवेगळ्या लोकांमध्ये, वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये, वेगवेगळ्या मोर्चांमध्ये सहभागी व्हायचो. त्यावेळेस आपल्याला नेताजी नेहमी म्हणायचा, बरं का प्रभू, तू तेव्हा मुंबईत होता, नेताजी राजगडकर नेहमी म्हणायचे की बस अरुणा 10 वर्षात क्रांती येते, 10 वर्षात क्रांती येते. ती क्रांती आता मी 5 नातवांची आजी झाली, तेव्हा मी तारुण्यात म्हणजे 16 वर्षीय वगैरे होती. तिथून आता मी 5 लेकरांची आजी झाली, पण ते क्रांती काही झाली नाही. आज त्यावेळेस आम्ही वर्ध्यामधून नागपुरात आलो तरी बिंदास 9-9 वाजेपर्यंत या नागपूर शहरात फिरायचो. मी नागपुरात आले, माझी गाठ सगळ्यात पहिल्यांदा मय दळवी सोबत पडली. म्हणजे आज मी जी काही आहे ती माझ्या घराने माझ्यावर केलेले संस्कार तर आहेच, याच्यात काही शंकाच नाही. पण मला नागपूरमध्ये मय दळवी भेटले, मला मनोहर सर भेटले, यशवंत मनोहर, मला वामन निंबाळकर भेटले, मला नेता दादा भेटला. या सगळ्यांमुळे म्हणजे जय भीम म्हणाला आम्हाला कधी संकोचच वाटला नाही. तुम्हाला जसं विचारतात ना तसं तर मला नेहमीच लोक विचारतात. मला कळतच नाही की जय भीम ही काही कोणाची मक्तेदारी असू शकते का. मला कधीच त्याच्यात गैर वाटलं नाही. एकदा आम्ही 3-4 मैत्रिणी मनोहर सरांकडे गेलो. आता माझी उठबस सगळ्यांमध्येच आहे, तुम्हाला माहिती आहे. त्या सगळ्या त्या होत्या. मी गेले, त्यांनाच भेटायचं होतं मनोहर सरांना. 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर सरांच्या बाळूनी दार उघडलं. सर बसले होते खुर्चीवर. मी म्हटलं जय भीम सर. मग आमचं बोलणं चालणं, यांचा परिचय वगैरे झाला. त्या मला कानात, तू कशी जय भीम म्हणते, तुम्ही राम राम म्हणता आम्ही जय भीम म्हणतो, तुम्ही हॅलो म्हणता आम्ही जय भीम म्हणतो, तुम्ही हाय म्हणता आम्ही जय भीम म्हणतो. जय भीम म्हटल्याने बिघडलं काय. माझ्या कारमध्ये, मी मागे एकदा सांगितलं, माझ्या कारमध्ये बुद्ध आहे. तुझ्या गाडीत बुद्ध कसा, काय प्रॉब्लेम आहे. बुद्ध कुणाचा आहे, तुमचा माझा सगळ्यांचाच आहे, सगळ्या जगाचा बुद्ध आहे. हे आपले महाराज जेव्हा बाहेर जातात की नाही तेव्हा म्हणतात मैं बुद्ध के देश का हूं. आणि नागपूर म्हणजे गावात आले, आपल्या भारतात आले की युद्धाच्या भाषा बोलायला लागतात. बाहेर जाताना सांगण्या, बाहेर बुद्ध, बाहेर जय भीम, बाहेर आंबेडकर, बाहेर गांधी, पण भारतात आले की जैसे ते. तर ट्रम्प कसे आले म्हणालात ना सर तुम्ही, याच्याशी मैत्री झाली ना, त्यामुळे तो देशही बिघडला. येऊन जाऊन तिकडेच जातो, येऊन जाऊन तिकडेच जातो, असे परिणाम होत असतात. तर आपल्याला हे संविधान खरंच सुरक्षित ठेवण्याची गरज आहे. त्या दिवशी तर प्रकर्षाने वाटलं की आम्ही काहीच केलं नाही ना, आम्हाला 186 म्हणजे आपल्याला मत देण्याचा, मत द्या म्हणून सांगण्याचा अधिकार नाही, आपल्याला पॅम्पलेट वाटण्याचा अधिकार नाही, आपल्याला कोणाचा प्रचार करण्याचा. त्या लोकांनी तर उत्मास केला, उधम माचवला प्रचार करत असताना. आपण तसं काहीच केलं नाही. या एरियात जर का शांततेचा भंग झाला तर हीच नोटीस तुम्हाला सूचना म्हणून, हेच पत्रक तुम्हाला नोटीस म्हणून गृहीत धरण्यात येईल आणि तुम्हाला अटक करण्यात येईल. कोणती भाषा आहे ही आणि का. आम्ही म्हटलं हे आम्ही घेणारच नाही. तर त्यांनी आमच्या, म्हणजे ती मुलगीच होती, आम्ही तर नव्हतोच तेव्हा, तिच्या बॅगेत टाकलं. त्याच्यावर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली. फक्त 2 पेपरनी दिलं सर. तुमचे पत्रकारही काही कमी बदमाश नाही आहेत, हे मी स्पष्टच सांगते. खूप पत्रकार माझे मित्र आहेत, खूप सगळे संपादक मित्र आहेत, पण बातम्या कोणाच्या आणि कोणत्या द्यायच्या आणि कुठे द्यायच्या हे बरोबर कळत. मध्ये आमच्या नागपूरमध्ये एक मी प्रेस कॉन्फरन्स घेतली. एका बीजेपीच्या धनाढ्य, शरीराने नाही वाटते पण बाकी धनाढ्य आमदाराच्या सुनेसाठी, तिला घराच्या बाहेर काढण्यात आला आहे. विधवा सुनेला, तिला कोणीच वाली नव्हता. तुमच्या घरात करोडो रुपये असताना तुम्हाला एक सून नाही सांभाळतायत, 2 नातवंड नाही सांभाळतायत. त्या मुलीला, तरुण मुलगी आहे, अतिशय तरुण मुलगी आहे, तिला घराच्या बाहेर काढलं. तिच्यासाठी मी प्रेस कॉन्फरन्स घेतली. फक्त एका वर्तमानपत्राने ही बातमी दिली. माझ्या माहितीप्रमाणे प्रेस कॉन्फरन्स त्याच्यासाठीच घ्यायची असते.
ही बातमी सर्व पेपरमध्ये यायला पाहिजे. कुठे राहिलं संविधान? आमचा अधिकार नाही मिळाला आम्हाला. रोज आमच्या संविधानाचा, आमच्या अधिकाराचा गळा घुटला जातो. त्यामुळे आपल्याला अधिक तयारीनं आता उतरायचं आहे, अधिक एकत्र राहायचं आहे. आपलं एकत्रीकरण संपूर्णपणे आपला दुश्मन फक्त एकच आहे हे आपण डोक्यात पक्क ठेवायचं आहे. त्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे आणि आपण ते करत राहू. वेळ झालेला आहे. तुम्ही आवटे सरांचं आणि गौतम सरांचं इतकं सुंदर भाषण ऐकलेलं आहे, ते कानात घेऊन तुम्हाला जायचं याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे मी फार बोलत नाही. आपण नेहमीच बोलत असतो, भेटत असतो. 14 एप्रिलला भेटतो, 6 डिसेंबरला भेटतो, रमाबाई जयंतीला भेटतो, वारंवार भेटत राहू. पण आज या निमित्तानं मला आयोजकांनी इथे बोलवलं, संधी दिली, अध्यक्ष म्हणून महिलेला अध्यक्ष केलं, त्याबद्दल तुमचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तसे आमचे लोक बरे आहेत सर. आमच्या गावातले आमचे मित्र, आमच्या गावातले पुरुष बरे आहेत. खर्रा बिर्रा फार कमी खातात हे लोक, पण महिलेला बोलवतात, महिलेला अध्यक्षही करतात. आणि अरुणा अध्यक्ष असली, सगळे वातावरण पाहिलं की ती कमी बोलते बा, आपला इशारा वगैरे झाला तर हेही त्यांना माहीत आहे. आणि मित्रांचे आपल्याला ठेवावेच लागते की नाही. बरं, मित्राची बायको बागेच असते, तिचा धाक ठेवावा लागतो. त्यामुळे परत आपण भेटू. जय भीम.